पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी, मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. खळबळजनक. मृतक दाखवलेली तरुणी तब्बल 1 महिन्यानंतर आली पोलीस ठाण्यात. मुंडके धडा वेगळे करून जाळून टाकलेल्या त्या मुलीच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट. मुलीच्या कथित हत्येप्रकरणी वडील आणि भाऊ आहेत अटकेत. पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह. जळगाव जामोद तालुक्यातील रसूलपूर शिवारात स्त्री जातीचा एक मृतदेह शीर धडा वेगळे आणि अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा विविध मार्गाने तपास करत गुन्ह्याची उकल केली, ज्यामध्ये बापानेच आपल्या मुलीचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या अनुषंगाने प्रेत जाळल्याचे समोर आले होते. मुलगा देखील या कटात सहभागी होता. पोलिसांनी सदर मुलीच्या खून प्रकरणी मुलीचे वडील व भावास अटक केली होती. सध्या दोन्ही आरोपी कारागृहात आहेत. मात्र तब्बल 1 महिन्यानंतर याच प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. मृतक दाखवण्यात आलेली ही मुलगी तब्बल 1 महिन्यानंतर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील रसूलपूर शिवारात स्त्री जातीचा एक मृतदेह 26 एप्रिल रोजी आढळला. मृतदेह मुंडके धडा वेगळे आणि अर्धवट जाळलेल्या अवस्थेत होता. पोलिसांनी प्रकरणाचा तपास करत मृतक तरुणीची ओळख शिवानी कळमेकर अशी पटवत बऱ्हाणपूर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल असल्याचे सांगितले होते. या हत्याकांडात शिवानीचे वडील आणि भावाला अटक झाली होती. विवाहित असलेल्या शिवानीचे गावातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याने चिडून जाऊन वडील आणि भावाने तरुणीचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. दिनांक 1/5/26 को शिवानी पिता बापूराम कलमेकर निवासी खड़की की गुमशुदगी दर्ज की गई थी व 9 तारीख को अर्जुन पिता दादू कलमेकर की गुमशुदगी दर्ज की गई थी. अर्जुन की तलाश करते हुए यह जानकारी प्राप्त हुई कि शिवानी उसी के साथ में है, जिस पर कि आज दोनों को दस्तयाब किया गया है. और चूँकि ये बालिका शिवानी ही है, इसकी जानकारी प्राप्त करने हेतु थंब इम्प्रेशन के माध्यम से, आधार कार्ड लिंक के माध्यम से भी यह सुनिश्चित हुआ है कि यह बालिका शिवानी ही है और उसके परिजनों के सामने पहचान पंचनामा और प्रकार की विधिवत कार्रवाई की गई है. समांतर तपास हा स्थानिक गुन्हे शाखेकडे होता. त्यांनी खकनार पोलीस स्टेशनला मिसिंग असलेली यामध्ये शिवानी बापूराम कलमेकर या मिसिंगच्या दरम्यान त्यांनी तपास केला असता त्या मिसिंगमधील तिचे वडील बापूराम कलमेकर आणि भाऊ अजय कलमेकर यांनी स्वतः कबुली दिली की आम्हीच हा खून केलेला आहे आमच्या मुलीचा. आणि तिच्या या माहितीमुळे आता हा गंभीर गुन्हा असल्यामुळे आणि त्या महिलेची ओळख पटवणे हे क्रमप्राप्त असल्यामुळे यांना आम्ही ताब्यात घेतलं. त्यांचे ब्लड सॅम्पल्स घेतले, DNA रिपोर्ट प्रोफायलिंगसाठी आम्ही पुढे पाठवले आणि त्यांना अटक केली. जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती आम्ही पूर्ण केली. परंतु काल आम्हाला खकनार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री जाधव यांनी सांगितले की शिवानी कलमेकर ही जिवंत आहे आणि त्यामुळे आज त्या शिवानी कलमेकर यांना आम्ही पोलीस स्टेशनला बोलवलं आणि पोलीस स्टेशनला बोलवून आम्ही त्यांचा सविस्तर जबाब घेतलेला आहे आणि यामध्ये त्यांचं ब्लड सॅम्पल घेऊन DNA प्रोफायलिंगसाठीही पाठवलं आहे. त्यांचा आधार सुद्धा व्हेरीफाय केला. त्या शिवानी कलमेकरच आहेत. परंतु मग प्रश्न हा येतो की मग पोलिसांची दिशाभूल का करण्यात आली आणि यांनी दिशाभूल का केली, हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहे आणि त्याचा आम्ही पुढे तपास करत आहोत. परंतु घटनेच्या 1 महिन्यानंतर आता शिवानी जिवंत असल्याची बाब समोर आली आहे. स्वतः शिवानी तिच्या प्रियकरासोबत पोलिसांसमोर हजर झाली. मी जिवंत आहे, माझ्या वडील आणि भावाला चुकीच्या गुन्ह्यात अटक झाल्याचे तिने पोलिसांना सांगितले. दरम्यान मृतक शिवानीच आता समोर आल्याने या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला असून मुंडकी छाटलेला व अर्धवट जळालेला तो मृतदेह कुणाचा, खरी खुनी कोण, पितापुत्रांनी या घटनेची कबुली का दिली होती, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. पोलीस पुन्हा एकदा आता या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाला लागले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात समोर आणखी काही ट्विस्ट येतो का याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. ब्रह्मपुर से तो मेरा भाई न मेरा पिताजी को मैं मर गया करके
बोल दिया ना गिरफ्तार कर दिया। भाई का नाम क्या है तेरा? अजय पिताजी का? बापूराम। वो निर्दोष है ऐसा लगता है? पिताजी को छोड़ने के लिए अपन क्या हाँ, प्रयास करेंगे? पिताजी ना भाई को छोड़ के उसके लिए क्या करेंगे आप? सबूत है ना सर, तो अपन पुलिस को अभी क्या स्टेटमेंट दिया तुमने? वही दिया था मैंने, जिंदा है करके। मैं जिंदा हूँ। हाँ आप जिंदा है ऐसा बोला आपने? हाँ, मैं मेरे जिंदा पिताजी को छोड़ दो। मेरे पिताजी को छोड़ दो। आपके